या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। शहादा शहरात नुरानी स्पोर्ट्स तर्फे आयोजित करण्यात आलेली NSPL सीझन 2 2025 ते 26 ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाली। या स्पर्धेला क्रिकेट प्रेमी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सदर स्पर्धेत एकूण 11 संघांनी सहभाग घेतला होता। ही स्पर्धा 24 डिसेंबर 2025 रोजी सुरू होऊन 26 जानेवारी 2026 रोजी अंतिम सामन्यामध्ये संपन्न झाली। जवळपास 1 महिना चाललेल्या या स्पर्धेदरम्यान अनेक उत्कंठावर्धक व चुरशीचे सामने पाहायला मिळाले। या स्पर्धेतून 4 संघ विजेते ठरले। त्यामध्ये प्रथम विजेता किंग खान रायडर्स, दुसरा विजेता फतेह फायटर्स, तिसरा विजेता 77 वॉरियर्स, चौथा विजेता राजनंदिनी 11। सर्व विजेत्या संघांना आकर्षक चषक व बक्षीस प्रदान करून सन्मानित करण्यात आले। स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित दादा पाटील, सत्यानंद पाटील, शहादा पोलीस स्टेशनचे API परवीन सोनवणे, संजय साळुंखे, नगरपालिकेचे CO साजिद पिंजारी, साजिद खाटी, मोहसिन मंसुरी, हाजी निहाल अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी API परवीन सोनवणे व संजय साळुंखे यांनी उपस्थित सर्व संघांना संबोधित करत खेळातून शिस्त, संघभावना व आरोग्याचे महत्त्व विशद केले। युवकांनी खेळासोबत शिक्षक व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे। मान्यवरांचे उत्कृष्ट स्पर्धेचं नियोजन व शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल नुरानी स्पोर्ट्सच्या संपूर्ण टीमचं कौतुक करून अभिनंदन केलं। पाहिलं की बरेच गावागावावरून लोक आलेली धुळ्याची आहेत, काही अक्कलकुवाची आहेत, बरोबर की नाही? तर माझी एवढीच अपेक्षा आहे की क्रिकेट हा असा गेम आहे की हे एकात्मता म्हणजे युनिटी दाखवतं, एकात्मता दाखवतं आणि तुम्ही त्याचमधून संदेश आपल्या शहाद्याला, नंदुरबारला किंवा महाराष्ट्राला आणि भारताला याचं प्रतीक म्हणून जातं। आमची पोलीस खात्याकडून एवढीच अपेक्षा आहे की हार जी चालूच राहते है ना, एका हारने काही तुमचं आयुष्य संपतं अशातलं काही प्रकार नाही। होतं काय, थोड्याशा ॲग्रेशनमुळे, इन्सिडेंटमुळे, रागामुळे तुम्ही त्या गोष्टी विसरतात आणि तुम्ही छोट्याशा सणासाठी तुमची लाईफ स्पॉईल करून घेतात। थोडासा निर्णय चुकला, ऐकून घ्यायचं। क्रिकेट आहे, हा गेम आहे, कधीही बदलू शकतो, कधीही काही होऊ शकतं। ती लाईफ नाही, लाईफ भरपूर मोठी आहे। हा एक फक्त एक तुमच्या जीवनामधला एक इव्हेंट आहे, लाईफ नाही है ना। तर अपेक्षा एवढीच बाळगतो की कोणत्याही प्रकारचं भांडण होणार नाही। तुमच्या जी लोक आलेली, समर्थक आलेली, त्यांना तुमचं काम आहे की शांत करणं आणि तुमचंही काम आहे शांत करणं आणि सगळे मिळून मिसळूनच केलेलं कधीही चांगलं है ना। गेम आहे, तुमच्यामुळे संदेश जातो आणि जर माझी अपेक्षा आहे की आम्ही यांना परवानगी दिलेली पोलीस खात्याने, बरोबर की नाही, तर पुढच्या वर्षी असंच याच्यापेक्षा चांगलं व्हायला पाहिजे। जर तुम्ही आजच गालबोट लावलं तर काय होणार, आम्ही परमिशन नाकारणार। त्यासाठी असं करू नका। लहान लहान पोरांना बी चांगली संधी मिळते, तुमच्याकडे फार लोक कौतुकतेने पाहतात आणि त्याचं कौतुकतेने पाहिल्यामुळे त्यांनाही असं वाटतं की मी सुद्धा या ग्राउंडवर खेळायला पाहिजे। एक लहान पोरगं होतं, आता मी त्याला विचारलं तुम्ही बॉलर आहात का बॅट्समन, तो काय बोलला, मला ऑलराऊंडर आहे। म्हणजे बघा त्याला किती समज आहे। तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन चांगला आहे। हा गेम नको, गेम नाही आहे, हे तुम्ही विविधतेमध्ये एकता दाखवत आहे। तर अपेक्षा एवढीच बाळगतोय की आयोजक टीमला सपोर्ट करा, शहाद्याला सपोर्ट करा, प्रशासनाला सपोर्ट करा आणि असं कोणतेही गालबोट लागेल असं कोणतेही कृत्य करू नका। माझ्याकडून माझ्या स्टेशनच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला या मॅचसाठी माझ्याकडून शुभेच्छा है ना। और हारे हुए कोई क्या कहते, तो ऐसा हारलेला म्हणून त्यांनी काही केलं, तुम्ही फायनलपर्यंत आलेले, तीच मोठी गोष्ट आहे है ना। तर असं काही कमी समजू नका, हार जीत चलती रहती है, ठीक आहे। ओके, बेस्ट ऑफ लक टू ऑल। मी संजय साळुंखे, सहाय्यक वनसंरक्षक शहादा। मी बेसिकली आता फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आहे आणि
मला या ठिकाणी अशी चांगल्या पद्धतीने टुर्नामेंट चालू आहे. पहिले तर गोष्ट मला ही माहितीच नव्हती आणि आज माहीत झाली. तर आज नेमका आपला फायनलचा दिवस आहे आणि या ठिकाणी मला अतिशय आनंद होतोय की या इतकं चांगल्या आणि सुंदर पद्धतीने आयोजन हे शहादा शहरामध्ये होतं आहे. हे पाहून मी अतिशय या ठिकाणी भावुक झालो, व्यथित झालो आणि मला अतिशय आनंद झालेला आहे. ह्या सर्व प्रकारचं मी या ठिकाणचं आयोजन बघून आणि अतिशय सुंदररित्या या ठिकाणी सर्व आयोजकांनी छान व्यवस्था केलेली आहे आणि ज्या पद्धतीने ही आजची फायनल मॅच या ठिकाणी होत आहे त्या अर्थी दोघं टीम एक प्रकारे हे विनरच आहेत हे आपण या ठिकाणी आपण समजलं पाहिजे. आणि तुम्ही एक प्रकारे बाकीच्या तुम्ही स्टेजेस पार करून तुम्ही आता फायनलला आलेले आहात. त्याच्यामुळे एक विजेता आणि एक उपविजेता दोघांच्या नावामध्ये विजेता शब्द आहे. त्याच्यामुळे दोघं टीम या ठिकाणी विजेता आहेत. फक्त आता येणार आहे की फर्स्ट आणि सेकंडचा, पण मात्र दोघं टीम या ठिकाणी हे विनर असणार आहेत. त्याच्यामुळे ही जी आता मॅच होणार आहे किंवा इथून पुढे तुम्ही आज जो संदेश सर्वांना देणार आहोत तर जेणेकरून सगळ्यांना या ठिकाणी मोटिवेशन प्रत्येकाला मिळणार आहे आणि अजून पुढच्या वर्षी आणि अजून ज्या वेळेला तुम्ही अजून पुन्हा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आयोजित होतील हे याबद्दल अजिबात मला शंका नाही आणि सगळ्यांना या ठिकाणी प्रेरणा या ठिकाणी मिळणार आहे. उलट आम्हाला सुद्धा या ठिकाणी अशी प्रेरणा मिळते आणि आम्ही सुद्धा कदाचित फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आम्ही अशा टुर्नामेंट आम्ही आयोजित करू आणि कदाचित तुमच्यासोबत पण करू. आपल्या आपल्याला करता येईल म्हणजे ही प्रेरणा आपल्या मार्फत ही मिळते. त्याच्यामुळे एक चांगला संदेश आपण या ठिकाणाहून द्या. शांततेत आणि व्यवस्थित पद्धतीने हा सर्व या ठिकाणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.